नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक अमोल जालिंदर सायंबर मास्टरमाइंड करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण TT 2021 याच्या पहिल्या पेपरमधील पहिल्या 15 प्रश्नांचे स्पष्टीकरण पाहिली होती। आत्ताच्या लेक्चरमध्ये आपल्याला तिथून पुढच्या 15 प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहायचं आहे। चला तर मग स्पष्टीकरणाला सुरुवात करूया। पहिला प्रश्न या ठिकाणी 106 क्रमांकाचा, ही पहा संच ए, या ए संचाची असणारी प्रश्नपत्रिका आहे, हेला एक लक्षात ठेवा। 106 नंबरचा हा प्रश्न आहे। काय प्रश्न आहे पहा, तर 106 नंबरचा प्रश्न आहे 9 व 49, 11 व 111, त्याच्यानंतर 19 व 247, 21 व 85 आणि 12 व 33 यापैकी समूळ संख्यांच्या जोड्या किती? आपल्याला समूळ संख्यांच्या जोड्या पाहिजेत। तर समूळ संख्या सगळ्यांना कशाला म्हणायचं, तर ज्या दोन संख्यांचा एक सोडता कोणताही अवयव सामायिक नसतो अशांना म्हटलं जातं समूळ संख्या। मग आता आपल्याला एवढ्या सगळ्या संख्यांचे आपण अवयव चेक जर करत बसायचं म्हटलं तर आपल्याला चालणार आहे का? चालणार नाही। म्हणून आपल्याला काही ट्रिक्स या लेक्चरमध्ये सांगितल्या जातात। काय ट्रिक्स आहेत? जर दिलेल्या दोन संख्या मूळ संख्या असतील तर त्या समूळ संख्या असतातच, ही एक ट्रिक्स आहे ओळखण्याची। त्याच्यानंतर क्रमवार नैसर्गिक संख्या असतील तर त्या समूळ संख्या असतातच। आणि दुसरी एक ट्रिक्स सांगितली होती सगळ्यात महत्त्वाची, आणि तीच ट्रिक्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। दिलेल्या संख्येमध्ये एक जर मूळ संख्या असेल आणि दुसरी संख्या तिच्या पटीमध्ये नसेल तर त्या संख्या मूळ संख्या असतात। आता मग इथं जर आपण पाहिलं तर इथं या ठिकाणी 9 पण मूळ संख्या नाही आणि या ठिकाणी 49 पण या ठिकाणी मूळ संख्या नाही। एक मिनिट, स्मॉल टिप। ओके, तर या ठिकाणी बघा 9 ही मूळ संख्या नाही आणि 49 सुद्धा मूळ संख्या नाही, बरोबर। पण आपल्याला मग अशा वेळेस थोडंफार आपल्याला चेक करावं लागणार आहे की 9च्या पटीमध्ये 49 आहेत का? नाही, बरोबर। 49 हे कोणत्या संख्येच्या पटीमध्ये असतात? म्हणजे 49चे जर आपण अवयव पाहिले, हे 9 आणि 49 आपण पाहतोय, तर 49चे अवयव कसे पडणार आहेत? एक तर 49 1 49, बर, त्याच्यानंतर 7 7 49। 9चे अवयव कसे पडणार आहेत? 9 1 9, 3 3 9, अजून कोणते वेगळे? एक सोडता यांचा कोणताही अवयव सामायिक नाही, म्हणजे या काय आता मूळ संख्यांची, ही तर मूळ संख्यांची जोडी आहे, फिक्स झालं। त्याच्यानंतर पुन्हा 11 आणि 111। आता 11च्या पटीत 111 आहेत का? 11 ही काय मूळ संख्या आहे। मग आपल्याला फक्त एवढं जरी चेक केलं, कारण इथं पहा ह्या दोन्ही ही मूळ संख्या नव्हत्या म्हणून मी या ठिकाणी अवयव काढले, कारण ह्या तिन्ही ट्रिक्समध्ये बसत नव्हतं। इथं मात्र या ट्रिक्समध्ये बसतंय। दिलेल्या संख्येत एक मूळ संख्या आहे, दुसरी संख्या तिच्या पटीमध्ये नाही, या समूळ संख्या असणारच, चेक करायची सुद्धा गरज नाही। आता इथं पाहिलं आपण, इथं 19 आणि 247। आता आपल्याला ही फक्त ही संख्या याच्या पटीमध्ये आहे का पहा, कारण इथं याच्या पटीमध्ये नव्हतं, आपल्याला कळत होतं 11 1 11, पुढे राहिलंच नाही। मग आता तसं 19 1 19, आता इथं पहा 19 आणि किती 24 5, 19 त्रिक 57, म्हणजे ही 247 ही संख्या 19च्या पटीमध्ये आहे, म्हणून ही मूळ संख्या म्हणता येणार नाही। त्याच्यानंतर पुन्हा 21 आणि 85। आता 21 पण मूळ संख्या नाही आणि 85 पण मूळ संख्या नाही। मग आपण एक चेक केलं की 21 आणि 85चे अवयव सामायिक आहेत का? मग या ठिकाणी बघा 21 7 त्रिक 21, बरोबर। आणि आता 85च्या पटीमध्ये 7च्या पटीमध्ये 85 आहेत का? किंवा कोणत्या संख्येच्या 3 पटीमध्ये ही 85 संख्या आहे का? नाहीये। ही 5च्या पटीमध्ये असणारी संख्या आहे, म्हणून या सुद्धा काय आहेत? समूळ संख्या आहेत, यांचे सामायिक सुद्धा अवयव येत नाहीत। त्याच्यानंतर आपण इथं थोडंसं निरीक्षण केलं, तर इथं या दोन्ही संख्या मूळ संख्या नाही आहेत। मग आपण यांचा पट बघितलं तर ही संख्या 3च्या पटीत येते ही संख्या, कारण 3 चौक 12,
3 1 3 3 1 3 म्हणजे या संख्यांना दोन्ही संख्यांना 3 ने भाग जातो, म्हणजे हे सहमूळ संख्या असू शकते का? नाही. मग सहमूळ संख्या कोणकोणत्या येत आहेत? तर ही पहिली संख्या येते, म्हणजे पहिली जोडी कोणती? ही 9 49 ही एक जोडी येते. त्याच्यानंतर पुढची जोडी कोणती? 11 आणि 111 ही पण सहमूळ संख्यांची जोडी आहे. आणि त्याच्यानंतर 21 आणि 85 ही पण सहमूळ संख्यांची जोडी आहे. म्हणजे अशा किती जोड्या या ठिकाणी सहमूळ संख्यांच्या येत आहेत? तर या ठिकाणी 3 जोड्या येत आहेत, म्हणून हे उत्तर आपलं या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यानंतर 107 क्रमांकाचा प्रश्न, एके वर्षी महाराष्ट्र दिन शुक्रवारी. महाराष्ट्र दिन म्हणजेच काय? 1 मेला शुक्रवार आहे, म्हणजे वाटलंच तिथं 1 मे या दिवशी काय आहे? शुक्रवार आहे. आणि तुम्हाला काढायचा आहे कधीचा? शुक्रवार येतोय. त्याच वर्षीचा शिक्षक दिन म्हणजेच काय? 5 सप्टेंबर. या 5 सप्टेंबरला कोणता वार आहे ते काढायचं. मग आपल्याला इथपर्यंतचा अंतर पार करायचं आहे. मग 1 मे पासून आपल्याला पुढंच जायचं आहे, 5 सप्टेंबरपर्यंत जायचं आहे. आता हा प्रश्न तर एवढा इझी आहे, तोंडी आपण सोडू शकतो, परंतु जे पोरं आजच नवीन पाहत आहेत त्यांच्यासाठी मी या ठिकाणी लिहितो. आता 1 मेच्या नंतर आपल्याला इथपासून जायचं आहे. हे पासून आणि पर्यंत हे लक्षात येणं खूप गरजेचं आहे. पासून आणि पर्यंत. मग पासून जर जायचं असेल तर तो दिवस सोडला जातो जो इथं दिलेला आहे, 1 तारीख. मग 1 तारीख सोडून जर दिली तर बाकी दिवस किती राहतात? 1 मे नंतरचे बाकी दिवस राहतात 30. आता काय लगेच व्हिडिओ पाहून कमेंट सुद्धा करतील की काय सर इथं मे महिना तर 31 दिवसांचा असतो, तुम्ही तर 30च लिहिली आहे. 30 का लिहिली आहेत? 1 सोडून दिलाय. हा 1 मेचा 1 सोडून दिला. उरलेले दिवस किती येतं? 30 आहे. उरलेले लिहायचे तिथं. मग 30 दिवस जर पुढे जायचं असेल, 7 चोक 28, 28 आणि 2 30, म्हणजे आपण हे 2 जरी लिहिले तरी चालतंय. तुम्ही काही मुलं डायरेक्ट 2 लिहितात, काही 30 लिहितात, मग 2 लिहितात. आणि आपल्याला तोंडीत जर सोडवायचं म्हणलं तर आपल्याला 2च घ्यावं लागणार आहे. मग आता मे नंतर असतो जून नंतर असतो जुलै नंतर ऑगस्ट नंतर या ठिकाणी 5 सप्टेंबर, म्हणजे 5 सप्टेंबरपर्यंत जायचं आहे. मग हे 5 सप्टेंबर म्हणजे इथपर्यंत जायचं आहे आपल्याला. मग आता इथं जूनचे किती येणार आहेत? 30 दिवस. जुलैचे येणार आहेत 31 दिवस. ऑगस्टचे येणार आहेत 31 दिवस. आणि सप्टेंबरचे किती येणार आहेत? 5 दिवस, कारण 5 दिवसापर्यंतच पाहतोय आपण. मग आता हे 30 31 घेण्याच्या ऐवजी आपल्याला याला जर 7 ने भागून काढला आपण, 7 चोक 28, 28 आणि 2 30, 28 आणि 3 31, हे 3 31. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ह्या शॉर्टमध्ये आपण याची बेरीज पण पटपट करू शकतो आणि सोडू पण, म्हणजे उत्तर पण लवकर काढू शकतो. मग हाच प्रश्न मी इथं या ठिकाणी लिहून काढलं. हे लिहून न काढता सुद्धा तुम्ही तोंडी सोडू शकत होते. काय? मे 1 होता, 1 दिवस संपला, म्हणजे मेचे बाकी दिवस राहिले 30 दिवस, म्हणजे 7 चोक 28, 2 दिवस घेतले. मेचे झाले 2, जूनचे झाले 2, कारण 30चाच महिना आहे, पुन्हा 2 आणि 2 झाले 4. जुलैचे झाले 3, मग झाले 2 आणि 2 4 आणि 3 7, म्हणजे या ठिकाणी 7 जर आले तर हे कॅन्सल केले तरी चालते, कारण 7 दिवसांनी पुन्हा तोच वार येतो. म्हणजे तोंडी ज्या वेळेस करत असतात तुम्ही 7 पेक्षा जास्त ध्यानातच ठेवायचे नाहीत. 7 झाले लगेच पूर्ण मारलं फॉर्मॅट. आता काय राहिलं मग? फक्त पुन्हा आता जुलैपर्यंत आलो होतो. ऑगस्टचे 3 आणि सप्टेंबरचे 5, 5 आणि 3 8 दिवस पुढे जायचं आहे. मग हे राहिले पुन्हा 8 दिवस. हे 8 दिवस जर पुढे जायचं आहे तर तुम्ही काय करणार आहे? 7 दिवसांनी पुन्हा तोच वार येतो. म्हणजे राहिलं किती दिवस? या 8 मधून आपण 7 जर वजा केले तर राहिला 1 दिवस. म्हणजे आपल्याला दिलेल्या वारापासून 1 दिवस पुढे जायचं आहे. दिलेला वार कोणता होता? शुक्रवार. शुक्रवारपासून 1 दिवस जर पुढे गेलो तो येतो वार शनिवार. म्हणजे अशा पद्धतीने ऑप्शन नंबर 4 हे उत्तर येते. त्याच्यानंतर विशिष्ट रकमेच्या 7/18 पट रक्कम वेदला, 2/5 पट रक्कम अलोकला, 3/8 पट रक्कम सानियाला आणि 6/11 पट रक्कम विनाला दिली असेल तर सर्वात कमी रक्कम कुणाला मिळेल? आता सगळ्यात कमी रक्कम कुणाला? मग आधी आपण सगळ्या रक्कम तर लिहून काढा. 7/18. बर, पुढची काय आहे? 2/5. त्याच्या पुढची काय आहे? 3/8. त्याच्या पुढची काय आहे? 6/11.
आता याच्यापैकी लहान अपूर्णांक कोणता आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. आता इथं पाहता क्षणी तर बऱ्याच म्हणजे जर त्यांच्यामध्ये एकचा फरक आहे, अंशाच्या म्हणजे आपण ज्या लॉजिक आपण नेहमीचे वापरतो ते नेहमीचे लॉजिक याच्यामध्ये दिसत नाहीत, यांच्यामध्ये फरक हा वेगवेगळा आहे. अशा वेळेला एक बेस्ट वे असतो काय की त्याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करणं आणि काढलं. तरी पण आपण एक जर बघितलं, थोडंसं जर निरीक्षण आलं तर आपल्याला काही संख्या इथून कट करता येतील. जसं की बघा 18 पैकी 7 आलेले आहे, म्हणजे 18 पैकी एका संख्येचे 18 जर भाग केले तर त्याच्यापैकी या ठिकाणी घेतलेत किती 6, म्हणजे 7. इथं 7 दुने 14, 14 आणि 4 18 आहेत. ओके, म्हणजे याच्या दुपटीपेक्षा 4 छेद हा मोठा आहे 4ने. इथं बघा बरं याच्या दुपटीपेक्षा 1नेच मोठा आहे, म्हणजे 5 पैकी 2 घेतलेत आणि 18 पैकी, म्हणजे निश्चित ही संख्या याच्यापेक्षा मोठी दिसतीये, म्हणजे हे तर काय उत्तर असू शकत नाही. बरं, आता इथं 3 दुने 6, 6 पुन्हा 2 8, म्हणजे याच्यात 2चा फरक येतो, याच्यात येत होता 4चा. परंतु जर याच्या रेशोमध्ये जर कट केलं, आता बघा हे 18 पैकी 7 आहेत, पण जर 9 पैकी बघितलं तर 3.5च येतात आणि इथं 8 पैकी 3 येतं, म्हणजे याच्यात थोडंसं चुरस वाटते. म्हणून ही सुद्धा संख्या असू शकते किंवा ही सुद्धा असू शकते, आपण याचा सोडल्याच्या नंतरच कळन. इथं पहा 11 पैकी 6, आता 11 पैकी 6 म्हणजे इथं 6 दुने 12 होते, याची दुप्पटच 12 होती, दुपटीपेक्षा मोठी आहे का नाही, म्हणजे ही सुद्धा संख्या असू शकत नाही. 2 संख्या तर कट झाल्या. आता आपल्याला फक्त इथं 2 संख्या आपण याचं रूपांतर करून सुद्धा दशांश अपूर्णांकात रूपांतर करून सुद्धा सोडू शकतो. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, 18ने 7ला भागायचं आहे. 18ने 7ला भाग जातोय का नाही जात, मग 0चा भाग दिला, 0चा भाग दिल्यावर संख्या झाली 70. मग आता 18चा पाडा म्हणा, 18 त्रिक 54, 18 चौक 72, चौक 72चा भाग बसतच नाही, म्हणजे त्रिक 18 त्रिक 54, उरले किती 16. मग आता 16 उरले, 16ला त्याच्यानंतर फ्रीमध्ये एक 0 भेटतो, मग 18 आता पार 9 जाईल, 18 9 144, 9 144, 144 गेले तर पुन्हा उरतायत 16, पुन्हा एक 0 दिला, पुन्हा 18 9 144, म्हणजे इथं 0.399. अजून जरी करत चाललो तरी येणार काय 9 9 9चे येणार आहे, इथं आवर्त अपूर्णांक येत आहे. नंतर आपल्याला इथं सोडायचं आहे काय 3/8. मग आता 8ने जर 3ला भागायचं झालं तर पुन्हा 0चा भाग जातोय, मग या ठिकाणी 0चा भाग गेला तर संख्या या ठिकाणी मिळते 30. मग 8 त्रिक 24, 8 त्रिक 24, उरले किती मग 6. आता 6ला 8ने भाग नाही जात, म्हणजे 0 हा नंतरचा फ्रीमध्ये एक मिळत असतो. जसं तुम्ही मिसळ खायला गेले, एकदाच आपल्याला घ्यावं लागते मिसळचे पैसे, नंतर शॅम्पल जसं फ्रीमध्ये मिळतं तसं इथं 0 फ्रीमध्ये मिळतो. मग आता 60ला भागायचंय, 8 45, 8 6 48, 8 ही 7 56, 8 ही 7 56, म्हणजे या ठिकाणी उरले पुन्हा 4, पुन्हा दिला 0, 8 45, 0.375 आणि इथं येतं 0.399, म्हणजे लहान संख्या कोणती आहे तर ही आहे, म्हणजेच 3.8 हा सगळ्यात लहान असणारा अपूर्णांक आहे. मग 3.8 पट रक्कम कोणा दिलेली आहे, सानियाला, म्हणून ही सानिया हिला सगळ्यात कमी रक्कम मिळालेली आहे. ऑप्शन नंबर 3 हे उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा 109वा प्रश्न आहे, आयत हा टिंब असतो, हे विधान पूर्ण करण्यासाठी योग्य असणाऱ्या बाबी खालीलपैकी कोणत्या. आता हा काय असतो हे आपल्याला खाली बाबीवरून तपासून पाहायचंय. तर आयत, आता सगळ्यांनी पहा, आयत म्हणजे असा असतो, आयताची ही आकृती आहे, या ठिकाणी हा आयत काढला, म्हणजे याच्या 4 बाजू म्हणजे 4ही कोण समान मापाचे असतात आणि समोरासमोरील बाजू समान मापाचे असतात, ही आयताची आकृती आहे. आता आयत हा समांतरभुज चौकोन असतो का. आयत हा समांतरभुज चौकोन असतो, कारण समांतरभुज चौकोनाचं वैशिष्ट्य काय आहे, सम्मुख बाजू म्हणजे समोरासमोरच्या बाजू समान मापाच्या असल्या पाहिजेत. मग समोरासमोरच्या बाजू समान मापाच्या आहेत का नाहीत, कोण किती अंशाचा असावा याला घेणं देणं नाही. समांतरभुज चौकोनाचं फक्त एवढं वैशिष्ट्य आहे, म्हणजे हा समांतरभुज चौकोन आहे. बर, हा काटकोन चौकोन आहे काय आहे, कारण याचे सर्व कोण काय आहेत, काटकोन आहेत, म्हणून हा काटकोन चौकोन पण आहे. परंतु
हा समभुज चौकोन आहे का समभुज नाही आहे, कारण याच्या समजा ही जर बाजू 4 असेल तर ही बाजू 2 आहे, म्हणजे हा समभुज चौकोन नाही. म्हणजे अ आणि ब हे याच्यामध्ये ऑप्शन येत आहे, म्हणजे ऑप्शन 1 मध्ये हे असणारं उत्तर आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे उत्तर बरोबर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. इथं या ठिकाणी अपूर्णांक दिलेला आहे, आपल्याला थोडीशी पदावली दिलेली आहे काय, पण इथं देत असताना दोन्ही अपूर्णांक मिक्स दिलेत. म्हणजे इथं पहिल्यांदा दिलाय पूर्णांकयुक्त अपूर्णांक, त्याच्यानंतर हा साधा अपूर्णांक किंवा त्यालाच अपूर्णांक म्हणतो आपण, व्यवहारी अपूर्णांक, आणि या ठिकाणी दिलाय हा दशांश अपूर्णांक. आपल्याला एकाच अपूर्णांकात रूपांतर करून घेतलं तर सोडवायला सोपं जातं. मग आता हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर जर या ठिकाणी आपण अपूर्णांकात करायचं म्हटलं तर आपण काय करतो, या 2 ने 1 ला गुणतो, म्हणजे बे एक बे, आणि त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला हा दीड आहे, मग हा दीड आपल्याला याच्यात रूपांतरित करायचं आहे, म्हणजे साध्या किंवा व्यवहारी अपूर्णांकात करायचं आहे. अंशात आणि छेदातच फक्त संख्या लिहिता आली पाहिजे. मग आपण काय करतो, बे एक बे, 2 आणि 1 पुन्हा 3, म्हणजे या ठिकाणी लिहितो की ती 3/2, म्हणजे जर 3 ला 2 ने भागलं तर दीडच येतंय उत्तर. म्हणजे पण आपण काय लिहिलं, फक्त ते व्यवहारी अपूर्णांकात लिहिलं. अधिक हे कंसामध्ये आहे पहा, इथं आहे 5/8, हे आपण जसंच तसं लिहिलं. वजा 1/4 हे जसंच तसं लिहिलं. याला कंस आहे, म्हणजे यातली क्रिया पहिल्यांदा केली पाहिजे. गुणिले हे 0.24, आता पहा 0.24, आता याचे छेद असताना काय नसतं, म्हणजे काय असतो, 1 असतो, बरोबर. मग आपण हा अपूर्णांकाचा नियम पाहिलेला आहे की अपूर्णांकाचा ज्यावेळेस आपल्याला भागाकार करायचा असतो त्यावेळेस अपूर्णांकात दशांश चिन्हानंतरचे अंक समान लागतात. मग आता इथं जर याचं साध्या अपूर्णांकात रूपांतर करायचंय तर साध्या अपूर्णांकात रूपांतर करताना काय करतात की पहा, इथं जर 2 अंकापर्यंत आहे दशांश चिन्हानंतरचे अंक, तर ज्याच्यात कमी असतील त्याच्यात 0 दिले जातात. आता याच्यात 2 अंक कमी आहेत म्हणून इथं 2 वेळा 0 लिहिला, आणि नंतर दशांश चिन्ह काढून टाकलं तरी चालतं. कारण का, ह्या वरच्या संख्येला मी 100 ने गुणलं आणि खालच्या संख्येला 100 ने गुणलंय, थोडक्यात सांगायचं तर. पण ज्यांना नाही डोक्यात घ्यायचं त्यांनी काय करा, लक्षातच ठेवू नका, खालचे अंक आणि वरचे अंक सारखे आहेत का बघायचं, ज्याच्यात कमी असतील तिथं 0 देऊन टाकायचे आणि दशांश चिन्ह खोडून टाकायचं, बस. म्हणजे आता वरती संख्या इथं जर मी दशांश चिन्ह खोडलाय असं जर समजलं तर वरती संख्या काय होईल, 24, आणि खाली काय होईल, 100. अशा पद्धतीने या ठिकाणी हे पदावली या ठिकाणी तयार झालेली आहे. मग आता हे सोडून काढू शकता. आता बघ, जर आता आपल्याला इथं कंसातली संख्या पहिल्यांदा सोडवायची, आता इथं यांचा पाया ती छेद समान आहे का, छेद समान नाही. छेद समान असले तर आपण डायरेक्ट बेरीज वजाबाकी करू शकलो असतो. मग छेद समान कसा करतात, एक तर तिरकस गुणाकाराने करतात, त्याच्यानंतर लसावी काढून करतात, किंवा आपल्याला एक माहिती आहे की दशांश चिन्हान ती अंशाला आणि छेदाला समान संख्येनं गुणलं किंवा समान संख्येने भागलं त्याचा उत्तरावर परिणाम होत नाही, म्हणजे अंशाला आणि छेदाला. मग आता इथं जर आपल्याला इथं थोडक्यात जर 8 असता तर आपण क्रिया डायरेक्ट करू शकत होतो. मग याला 8 करण्यासाठी काय करता येईल का आपल्याला, कोणत्या एखाद्या संख्येने गुणल्यानंतर 8 होऊ शकतं का, आपल्याला सहज बघितल्याने कळतंय. याला जर का 2 ने गुणलं तर 8 होते. मग याला खालच्या संख्येला छेदाला जर 2 ने गुणलं तर अंशाला सुद्धा 2 ने गुणलं तर मग अपूर्णांकात फरक पडत नाही. मग याच्या अंशाला जर का 2 ने गुणलं तर वरती संख्या काय होईल, 2, आणि याच्या छेदाला जर 2 ने गुणलं तर खाली संख्या काय होईल, 8. मग झालं काय, 2/8. मग आता आपण यांची क्रिया करू शकतो. मग हे झाले 3/2 अधिक या कंसामध्ये येईल काय, आता पहा इथं झाला 8, इथं झाला 8, आता वरती झालाय 5 आणि इथं झालाय 2. मग हा 5 मधून जर 2 गेले, कारण इथं वजाबाकीची क्रिया आहे, 5 मधून 2 गेले तर आता आहेत किती, 3, आणि खाली छेद असताना 8, या दोन्हीकडं पण आहे. मग ही लिहायची गरज नाही, एकदाच 8 लिहायचं, कारण छेद समान असताना फक्त अंशाची वजाबाकी होती. बेरीज असली तर बेरीज होते, वजाबाकी असली तर वजाबाकी होते. झालं गुणिले 24/100 असं जर आपण या ठिकाणी केलंय. आता मग आपल्याला क्रिया कोणती करावं लागेल, कौन जर सोडला, आपण कौन जर काढला इथं तर क्रिया पहिल्यांदा कोणती करावं लागेल, गुणाकाराची करावं लागणार आहे. ही क्रिया आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा करायची आहे. मग आता इथं पहा, इथं या ठिकाणी 3/8 आणि इथं काय 24/100, इथं काय गुणिले क्रिया आहे. मग गुणिले ज्या वेळेस क्रिया असते त्यावेळेस काय होतो, मुक्त भागाकार होतो. म्हणजे याला कोणत्या समान संख्येने भागलं तरी चालतं, याला भागलं तरी चालतं, याला भागलं तरी चालतं.
मग आता इथं 8च्या पटीतली ही संख्या आहे, मग 8 1 8 आपण असं करू शकतो. 8 त्रिक 24 म्हणजे आता संख्या काय झाली पहा, इथं राहिली 3, इथं 0 1 झालाय, इथं झाली 3. आता आपल्याला काय करावं लागतं, अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. हे 3/2 असेच लिहिले मी. बरं, आता अंशाचा गुणाकार 3 त्रिक 9 आणि इथं 100 गुणिले 1 काय येईन 100च. मग आता आपल्याला बेरीज करून काढायची. इथं झालेली आहे संख्या आपली 9/100, इथं आहे 3/2. असं चालतं का? नाही. मग छेद समान करून घ्यावे लागतात. आता बघा, इथं 100 आहे आणि इथं 2 आहे. या 2ला कितीने गुणल्यावर 100 येईन बरं? 50ने गुणल्यावर. चला गुणा मग. याला आपण 50ने गुणलं, मग छेदाला 50ने गुणलं तर अंशाला सुद्धा कितीने गुणावं लागन? 50नेच गुणावं लागन. मग अंशाला जर 50ने गुणलं, 3 गुणिले 50 किती होईल संख्या? 150. आणि 2 गुणिले 50 संख्या काय होईल? 100. झाले का छेद सारखे? आता हा इथं पण 100 झाला आणि इथं पण 100 झाला. मग आता काय करायचंय? फक्त अंशाची आपल्याला बेरीज करायची आहे. मग 150 अधिक 9 मग किती होतील? 159. 159/100. बर, आता 159/100 ही संख्या कुठं आपल्याला ऑप्शनमध्ये दिसतीये का? नाही दिसत. मग आता इथं पहिल्यांदा एक तर दिलंय पूर्णांकयुक्त अपूर्णांकात किंवा अपूर्णांकात. बर, आता याचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात जर केलं तर 100ने याला भागायचंय. मग 1.59/100 येईल. मग 1.59/100 येतं. कुठं दिसतंय का? नाही. पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये तर नाहीये. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक तर उत्तर नाही. मग आता फक्त इथं बघायचंय काय? छेदात 100 येत. ज्या वेळेस 1च्या पुढं जेवढे अंक असतात ना अंशामध्ये, तेवढ्या अंकांनी दशांश चिन्ह डावीकडे मत जातं. आता हे भागाकारात असलं तर डावीकडे जातं, गुणाकारात असलं तर उजवीकडे जातं. मग हे भागाकारात आहे. मग दशांश चिन्ह जर डावीकडे नेलं तर दशांश चिन्ह 2 अंकांनी, इथं 2 शून्य आहेत म्हणून 2 अंकांनी डावीकडे जाईल. म्हणून संख्या काय होईल? 1.59. 1.59 कुठं आहे? तर या ठिकाणी इथं उत्तर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आले. त्याच्यानंतर शेजारच्या घडणीवरून तयार होणाऱ्या इष्टिका चिती आकाराच्या पेटीत एच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल? आता पहा, या ठिकाणी मी घनाकृती शिकवलेला आहे. घनाकृतीवरती 4 लेक्चर घेतलेले आहेत. मग त्याच्यामध्ये सगळे आपण प्रकार म्हणजे घडी घातल्याच्या नंतर आता ही ओपन डायस आहे थोडक्यात. हा आता ही इष्टिकाची ती ओपन इष्टिकाची ती शक्यतो डायसवरती आपण शिकवत असतो. मी इष्टिकाची 3 डायसमध्ये डायसला पण 6 बाजू आहेत, इष्टिकाची तिला पण 6 बाजू आहेत. फक्त काय आहे की याची बाजू एकदम ठोकळ्यासारखी नाही. ठोकळा जर असता तर तुम्हाला याची ही जी रुंदी आहे ही रुंदी आपल्याला कमी वाटली असती. असा ना आपल्याला काय फरक पडतोय का? मग हा ओपन डायस आहे. जर आपण याला फोल्ड करून आता या बी वरती असा जर फोल्ड मारला तर ए असा होईल, आणि इथं एक फोल्ड जर मारला तर सी असा होईल. ए आणि सी बरोबर एकमेकाच्या विरुद्ध येणार आहेत. मग मी हे जरी तुम्हाला फोल्ड न मारणं कळलं नाही कळलं तरी चालतंय. एक अंकाचा फरक घेतला दोन्हीत की ते एकमेकाच्या विरुद्ध असतात. आता यांच्यात पुन्हा बी आणि डी काय असणार आहेत? एकमेकाच्या विरुद्ध असणार आहेत. ई आणि एफ एकमेकाच्या विरुद्ध असणार आहेत. सांगायची गरज आहे का? मग एच्या विरुद्ध सी, आपल्याला एच्याच विरुद्ध विचारले म्हणून आपण या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 हे उत्तर बरोबर आहे. 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 216, 126 आणि 162 वया आहेत. त्या पेटीतील वयांचे समान वया असलेले गठ्ठे करायचे. तर प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती? आता जास्तीत जास्त हा शब्द आलेला आहे. जास्तीत जास्त किती वया असायला पाहिजेत? या गठ्ठ्यातल्या वया काढायच्यात तुम्हाला. जास्तीत जास्त विचारलाय म्हणजे जास्तीत जास्त, महत्तम, मोठ्यात मोठा असे शब्द आले तर मसावी या ठिकाणी काढायचा असतो. कोणकोणत्या संख्यांचा काढायचा आहे? 216, 126 आणि 162 यांचा मसावी काढणं. मग एकाच वेळेला आपण मसावी काढण्याच्या लसावी मसावी काढण्याच्या 4 पद्धती आहेत. यादी पद्धत, मूळ अवयव पद्धत, सर्वसमावेशक पद्धत आणि त्याच्यानंतर भागाकार पद्धत. या 4ही पद्धतीने पण आपल्याला जिथं जे सोपं असेल तिथं आपण ते वापरतो. आता या ठिकाणी आपल्याला मसावी काढायचा आहे. मग ह्या एकाच वेळेला आता 3ही संख्यांना, 3ही संख्या समसंख्या आहेत. बरं, आता याला 2 ने भाग जातो, त्याच्यानंतर आपल्याला 3 ने भाग जातो का? तर
आपण असं जर जजमेंट घेतलं तर आपल्याला इथं कळतंय पाद याला 2 ने जातोय, पण याला 4 ने पण जातोय, याला 4 ने नाही जाते. विभाज्यतेच्या कसोट्या जर येत असतील तर हे पाहिलं की आपल्याला कळतं. ज्यांना नाही कळत समसंख्या वाटली तर 2 ने भाग देऊन काढ टाका, चला लय विशेष नाही काय होईल, एक वेळेस आपल्याला जास्तीत भाग द्यावा लागेल. लवकरात लवकर जर उत्तर काढायचं असेल तर आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या पाठ पाहिजे. परंतु आता इथं जर बघितलं मग आपण बे 1 बे म्हणजे 2 ला 1चा भाग गेला. आता बे पुन्हा एकच राहतोय, हा पुढचा आपण 1 अंक घेतला, भाग जातोय का 1 ला नाही, म्हणून आपल्याला इथं 0चा भाग द्यावा लागतो. मग पुन्हा घेतला आपण 6, संख्या झाली 16. मग बे 8 ही 16 म्हणजे इथं 108 आलं. इथं बे सग 12 बे त्रिक 6 बे 8 ही 16 बे 1 बे म्हणजे अशा संख्या मिळाल्या आपल्याला. मग आता दिलेल्या सर्व संख्या, आता पुन्हा या संख्या बघा बरं 3ची कसोटी वापरून. काय 3च्या कसोटीमध्ये बघा, 3ची कसोटी काय सांगते, जर दिलेल्या अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असला तर संपूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. तशीच 9ची कसोटी आहे, 9ची कसोटी पण तीच सांगते, दिलेल्या संख्यांच्या अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. आता बघा मग यांची बेरीज 9 होते, मग याला 9 ने भाग जाणार, यांची बेरीज 9 होते, 9च्या पटीत पाहिजे, याला 9 ने भाग जाणार आहे, यांची पण बेरीज 9 होते, 9 ने भाग जाणार आहे, मग आपण डायरेक्ट 9 ने देऊ. मग 9 1 9 उरला 1, 9 2 18, 9 7 63 आणि 9 9 81. मग आता आपल्याला या ठिकाणी पुन्हा संख्या मिळाल्या. आता पुन्हा सर्व संख्यांना भाग जातोय का नाही, या ठिकाणी 7 ही मूळ संख्या आली म्हणून भाग जाणार नाही. मसावीमध्ये आपण काय करत असतो, तिन्हींचे सामायिक अवयव लागतात आपल्याला. आता यांच्या दोन्हींमध्ये सामायिक निघतोय, काय कर चालणार आहे का नाही, आपल्याला मोठ्यातला मोठा सामायिकच पाहिजेत. मग या सगळ्यांचे सामायिक एवढेच 2 अवयव येतात. म्हणजे या ठिकाणी बघा आता आपल्याला ह्या वया वाटायच्या होत्या, जर आपण या वया वाटायच्या म्हटलं तर आपल्याला या दोन्हींचा गुणाकार करावा लागणार आहे. 9 गुणिले 2 मग 9 गुणिले 2 9 दुने 18. या ठिकाणी 18 मुलांना आपण या जास्तीत जास्त वया वाटू शकतो. ती आपल्या किंवा प्रत्येक गठ्ठ्यात किती असे 18 गठ्ठे होणार आहेत. टोटल गठ्ठे किती होणार आहेत, 18 गठ्ठे होणार आहेत. या 18 गठ्ठ्यामध्ये जर आपण 12 वया घेतल्या तर 18 गुणिले 12 बरोबर 116 होतात. जर या 18 गठ्ठ्यामध्ये हे 126 जर वया टाकायच्या तर 7 वया टाकावं लागणार आहेत. मग 7 गुणिले 18 जर केलं तर तुम्ही 126 होते. 126 म्हणजे या 18 गठ्ठ्यामध्ये 9 वया जर टाकल्या तर या ठिकाणी किती वया होत आहेत, 162 वया होत आहेत. म्हणजे 9 गुणिले 18 जर केलं तर या ठिकाणी उत्तर मिळतंय. म्हणजे अशा पद्धतीने हे जास्तीत जास्त किती गठ्ठे होतील तर 18 गठ्ठे होतील. ऑप्शन नंबर 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर होतं. त्याच्यानंतर 49.247 या संख्येतील उजवीकडील 4ची स्थानिक किंमत ही डावीकडील 4च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे. आता एकच अंक आहे, एकच अंक कोणता आहे तर इथं बघा 49.247 ही संख्या आहे आणि याच्यामध्ये दिसणारा अंक म्हणजे इथं 4 आहे आणि इथं 4 आहे. आपल्याला ह्याच 4ची पट या ठिकाणी काढायची. मग अशा वेळेला एकदम सोपं असतं. पहा आता उजवी कुणाची पट विचारली ही खूप गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस एखादाचा अंक समान दिला जातो ना, उजवीकडचा तोच अंक आहे डावीकडं तोच अंक आहे, तर मग तर काय एकदमच सोपं, म्हणजे उत्तर सोडवायची गरज नाही. मग काय ज्या मुलांनी आता समजा लेक्चर केलेले आहेत त्यांना सहजासहजी कळतंय. आता हा उजवीकडचा 4 म्हणजे कोणता 4 आहे, हा 4 आहे. ओके, याची स्थानिक किंमत आणि तुम्हाला याच्या स्थानिक किंमतीच्या याची स्थानिक किंमत ही याच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे असं विचारलंय. उजवीकडच्या 4ची स्थानिक किंमत ही डावीकडच्या स्थानिक किंमती 4च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे. मग आता उजवीकडच्याची याच्या तुलनेत काढायची आहे तुम्हाला, तर मग बघा इकडून आपल्याला किती अंक डावीकडे जावं लागतंय, तर इथून आपण फक्त याच्यापासून याच्यापर्यंत पहा. कारण हे जरी हे तुम्ही दशांश चिन्ह नाही डोक्यात घेतलं तरी चालतंय. आपण जातोय किती अंक, 1 अंक 2 अंक 3 अंक. म्हणजे या ठिकाणी डावीकडे जर 3 अंक जायचंय तर 1 आपण काय लिहितो 1000 हे यांचं उत्तर येणार आहे. मग 1/1000 याचाच अर्थ काय होतो, 1/1000 म्हणजे 10चा कितवा घात असतो तर 10चा असतो 3रा घात. मग जर इथं पहा 1/ आपण कधी लिहितो एखादी संख्या, ज्या वेळेस आपल्याला घातांक ऋण असतो त्यावेळेस आपण तो ऋण घातांक न लिहिता, हा घातांकाचा नियम आहे की घातांकामध्ये ऋण घातांक लिहित नाहीत. मग ऋण जर चिन्ह असेल घातांकाला तर काय करतात 1/
तो घातांक काय केला जातो, फक्त धन केला जातो. म्हणजे याचाच अर्थ होतोय काय, तर हा अंक घातांक हा असा होता 10चा वजा तिसरा घात होता. 10चा वजा तिसरा घात म्हणजे जी 1/1000, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 10चा तिसरा घात कुठं आहे, तर इथं. आता ॲक्युरेटमध्ये हा झाला शॉर्टकट, पण हा जर सोडायचंच नसतं, तुम्ही जर किंमत या ठिकाणी काढायची असती तर तुम्ही कशी काढली असती पहा. तर या ठिकाणी स्थानिक किंमत आपण समजून घेतली असती. काय झालं, थोडासा व्यत्यय आला, करा सहन आता. काय रिकवर होतंय, काय टेन्शन नाही. आपण कितव्या नंबरचा प्रश्न पाहत होतो, नाही इकडं हा इथं पाहत होतो, हे आपण खोडत होतो. चला आता इथं सांगितलंय काय, उजवीकडील 4ची स्थानिक किंमत. आता उजवीकडच्या 4ची स्थानिक किंमत ती किती, 0. आता या ठिकाणी 0 द्यावा लागतो, अगोदर जेवढे अंक आहेत तेवढ्या वेळा 0.04 ही झाली याची स्थानिक किंमत. ही डावीकडील 4च्या स्थानिक किंमतीच्या, तर डावीकडील 4ची स्थानिक किंमत किती, ती दशांश चिन्हापर्यंत म्हणजे किती येते, 40 येते. याच्या पुन्हा काय आलंय, 4च्या स्थानिक किंमतीच्या म्हणलं की गुणिले किती पट आहे, किती म्हणजे माहित नाही म्हणून आपण या ठिकाणी लिहिलं x पट आहे, इथपर्यंत लिहिलं. मग आता आपल्याला x ची किंमत काढायची. हे 40 बरोबर चिन्हाच्या डावीकडे गेले, इकडे गेले तर काय होईल, भागिले होतील. म्हणजे इथं संख्या काय होईल, 0.04 भागिले किती, 40. आता यांच्या दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह जर इथं लिहिला तर खालच्यात बघा, खालच्यात दशांश चिन्हानंतर एकही अंक नाही, छेदामध्ये एकही अंक नाही, अंशामध्ये 2 अंक येतं. आपण जर भागाकाराची क्रिया करायची असेल तर दशांश चिन्ह नंतरचे अंक सारखे करून घ्यावे लागतात. मग सारखे करण्यासाठी जिथं कमी असतील तिथं 0 द्यावे लागतात. मग आता दशांश चिन्ह खोडला तरी चालतो, मग वरती संख्या होईल 4 आणि खाली होईल 4000. मग आता आपल्याला इथं आपण भागाकार करू शकतो. मग दोन्ही संख्येला कशाने भाग जाईल, 4 ने भाग जाईल. 4 1 4 आणि 4 1 4 म्हणजे मगाशी जो शॉर्टकट सांगितला होता काय झालं, 1/1000. मग 1/1000 याचाच अर्थ काय होतो, 1000 ही संख्या काय आहे, 10चा तिसरा घात आहे, बरोबर. मग 10चा तिसरा घात मी सांगितलं होतं, काय नियम सांगितला होता, घातांकाचा नियम आहे. घातांकात ऋण घात लिहित नाहीत, मग तो काय केला जातो, धन करण्यासाठी 1/10चा तिसरा घात म्हटलं जातं. पण ॲक्च्युअल मध्ये पाहिलं तर काय असते ती संख्या, 10चा वजा तिसरा घात असते. मग 10चा वजा तिसरा घात ऑप्शन नंबर 4 मध्ये या ठिकाणी आहे, म्हणून हे उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर शेजारील समभुज कोणातील n बरोबर किती, म्हणजे आता तुम्हाला याचं निरीक्षण करायचं आहे आणि त्याच्यामध्ये n अंश म्हणजे किती ते सांगायचं आहे. आता n अंश कुठे, इथे हा या ठिकाणी कोण आहे. आपण समांतर रेषांना छेदिकेने छेदल्यामुळे कोणाच्या होणाऱ्या जोड्या, याच्यामध्ये आपण 4 प्रकारच्या जोड्या पाहिल्या होत्या. तर त्याच्यात विरुद्ध कोणाच्या जोड्या पाहिल्या होत्या, संगत कोणाच्या जोड्या पाहिल्या होत्या, त्याचप्रमाणे विक्रम कोण, यालाच अल्टरनेट अँगल म्हणतो. मग हा आता ही समांतर रेषा आहे, ही समांतर रेषा आहे, या दोन्ही समांतर आहेत. यांना या छेदिकेने समजा छेदलं, हे छेदिकेने छेदलं, जर ह्या अशा समांतर रेषा असतील तर काय होणार आहे, इथं 2 कोणांच्या जोड्या, आता इथं कोणांच्या, विक्रम कोणाच्या अल्टरनेट अँगलच्या 2 जोड्या होत आहेत. म्हणजे हा जो कोण आणि अल्टरनेट अँगल कसे असतात, एकरूप असतात. हा जर 20 अंशाचा आहे तर या ठिकाणी हा सुद्धा किती अंशाचा असणार आहे, 20 अंशाचा असणार आहे. मग आता इथं हा समभुज चौकोन आहे. आता जर समभुज चौकोन असेल तर समभुज चौकोन यांचा जो कर्ण आहे, हा कर्ण एकमेकाला काटकोनामध्ये दुभागत असतो. मग हा जर काटकोनात दुभागतोय तर इथं होणारं माप किती अंशाचं असणार आहे, 90. मग आता इथं हे आपल्याला माप कळालं 90 अंशाचं आहे, हे माप कळालं आपल्याला 20 अंशाचं आहे. आता आपल्याला हे माहिती आहे इथं त्रिकोण होतोय, मग ह्या त्रिकोणातल्या सर्व कोणांच्या मापाची बेरीज असते 180 अंश. मग ह्या दोन्हींची करून घ्या, ह्या दोन्हींची झाली, हे 90 अधिक 20 किती झाली, 110.
मग 180 मधून जर आपण 110 वजा केले तर आपल्याला ह्या कोणाचं माप मिळतंय ते यनचं माप असन. 180 मधून 110 गेले किती आले 70. मग हे 70 अंश हे यन अंश म्हणजेच किती आहे तर हा कोण असणार आहे 70 अंशाचा. मग 70 अंश कुठं आहे तर ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. मग 1 हे उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहायचा आहे 9 सेंटीमीटर बाय 40 सेंटीमीटर आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णावर कापून पताका तयार करण्यात केल्यात तर 2 मोठ्या पताकांची एकूण परिमिती किती. आता पहा नीट सगळ्यांना समजून घ्या. पहिल्यांदा कशाची आकृती आहे आयताची आकृती आहे म्हणजे आयताच्या समोरासमोरील बाजू समान मापाचे असतात असा आयत आहे. आता याला काय केलेत कर्ण काढले म्हणजे इथं एक कर्ण काढला आणि इथं एक कर्ण काढला. आता इथं या ठिकाणी बघा 4 या ठिकाणी पताका आपल्याला मिळत आहेत. म्हणजे पहा हा जो त्रिकोण आहे त्रिकोण पताका म्हणजे काय थोडक्यात झेंडा. काय थोडक्यात झेंडा. झेंड्याला काय म्हटलं जातं पताका. म्हणजे ही एक पताका आहे ही एक पताका आहे ही एक पताका आहे. पण तुम्हाला काय सांगितलंय दोन्ही कर्णावर कापून 2 मोठ्या पताकांची मोठ्या शब्द वापरलाय. मग आता तुम्हाला दिसतानी बघा बरं मोठी पताका ही आहे का ही आहे दिसतानी कोणती मोठी वाटते कारण ही 40 सेंटीमीटर आहे आणि ही बाजू किती सेंटीमीटर आहे ही 9 सेंटीमीटर आहे. मग ही 9 बाय या ठिकाणी अशी होती. मग आता ही पताका मोठी असणार आहे का नाही. आता जर आपण इथं काटकोन त्रिकोण होतोय बघा इथं काटकोन त्रिकोण होतोय. मग हा काटकोन त्रिकोणाचा जर विचार केला तर या काटकोन त्रिकोणामध्ये ही बाजू किती आहे 9 आणि ही बाजू किती आहे 40. मग असं एखादं त्रिकोट आहे का तुम्हाला हे करण्याची लांबी निघत. मग आपण असे त्रिकूट पाहिली होती पहा आणि मी बनवायचं सुद्धा सांगितलं होतं की बेसिक त्रिकूट पहा हे 3 4 5 आहे. जर तुम्ही गुणोत्तरानुसार जरी घेतलं तर या त्रिकोटांच्या पटीमध्ये त्रिकूट बनत चालतात पण हे त्रिकोट त्या पटीतलं नाहीये. कारण तुम्ही इथं काय करणार ही कोणत्याही संख्येची 3 पट कोणत्याही संख्येची 4 पट कोणत्याही संख्येची 5 पट म्हणजे इथं तुम्ही 6 8 10 असे त्रिकूट. पण ह्या त्रिकूटामध्ये येतं की नाही. पण मी दुसरी एक पद्धत सांगितली होती त्रिकूट तयार करण्याची काय की ज्या वेळेस आता इथं विषम संख्या आहे विषम संख्या घेताना खूप सोपा आहे पहा. काय सांगितलं होतं 3 4 5 असं त्रिकूट आहे तर ही विषम संख्या आहे. मग हिचा वर्ग केला आपण वर्ग केला किती येतो 9. मग या 9ची निमपट करा 9ची निमपट केली तर 4.5 4.5 होती. मग 4.5 4.5 न करता आपण काय लिहितो 5 आणि 4 आणि 5. तसंच आपण इथं बघा 5 लिहिला तर 5चा वर्ग किती होतो 25. मग 25चे जर निम्मे केले तर किती होत आहे 12.5 12.5. पण लिहिताना आपण काय लिहिणार 12 आणि 13. मग हे त्रिकूट मिळालेत. एक बाजू 5 आहे दुसरी बाजू 12 आहे तिसरी बाजू 13 येणार आहे. मग अशा त्रिकूटामध्ये हे सुद्धा त्रिकूट आहे. मग उदाहरणार्थ 9 घेतलं 9चा वर्ग किती येतो 81. 81 म्हणजे लिहित असताना 9चे जर निम्मे केले 81चे तर 4.5 4.5. 40च्या ऐवजी आपण काय लिहिणार 40 आणि 41. म्हणजे 9 आणि 40 अशा जर 2 बाजू असतील तर कर्ण किती असणार आहे 41. मग हा टोटल कर्ण आहे 41. पण तुम्हाला ही पताका पाहिजे आहे तुम्हाला मग मोठ्यातल्या मोठ्या पताका घ्यायच्या म्हणजे कोणत्या पताका घ्यावा लागणार आहेत या ठिकाणी ह्या पताका घ्यावा लागणार आहेत. कोणत्या तर पहा ह्या पताका कोणत्या ही पताका आपल्याला घ्यावा लागणार आहे. ही एक पताका घ्यावा लागणार आहे आणि ही पताका घ्यावा लागणार आहे. याची परिमिती काढायची. मग आता ह्या पताकाची जर परिमिती ही बाजू आहे 40 या पताकाची ही बाजू आहे 40. बरं आता या पताका बघा इथपर्यंत असणार आहे किती कारण ही टोटल बाजू 41. मग ही असन 20.5 20.5 आणि याची ही असणार आहे 20.5. मग 20.5 आणि 20.5 किती झाले 41. मग वरची पताका पहा काय 40 आणि हे या दोन्ही बाजूंची बेरीज किती येते 41 बरोबर. मग ही पताका झाली 181 याची परिमिती या पताकाची परिमिती किती झाली 81. आणि या पताका ही सुद्धा सेम साईजची आहे ना. इथं पण याची 40 आहे इथं पण याची 20.5 होणार आहे. म्हणजे हे सुद्धा पुन्हा काय आहे 81च असणार आहे. म्हणजे 81 गुणिले 2 81च्या 2 तयार होत आहेत. मग 2 आणि 2 16 162 सेंटीमीटर ही पताकांची या ठिकाणी परिमिती असणार आहे. अशा पद्धतीने आपण उत्तर सोडलं. पुढचा प्रश्न आहे पहा 116 नंबरचा. आता या ठिकाणी पहा बैजिक राशी दिलेली आहे आणि या बैजिक राशींचा भागाकार आहे.
आता आपल्याला बाकी बिकी विचारलेलं नाही, तर बाकी सुद्धा दिलंय. म्हणजे या बहुपदीला या बैजिक राशीला इने भागल्याच्या नंतर उत्तर किती येतंय? या ठिकाणी उत्तर 0 येतंय. मग आपल्याला एकदम सोपं आहे. काय करायचंय तुम्हाला? अशी असंख्या यांचे अवयव पाडायचे वरच्या संख्येचे. मग असे अवयव पाडायचे की ज्यांचा गुणाकार आला पाहिजे 20 आणि ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी आली पाहिजे 9. मग आता 20चे अवयव सांगा बरं. 20चे अवयव कसे पाडतो ना आपण? म्हणजे 10 दुने 20 सुद्धा होते. मग आता बघा, याचे जर अवयव आपण 10 आणि 2 घेतले ते यांचा गुणाकार बेरीज वजाबाकी 8 येऊ शकते का? म्हणजे यांचा गुणाकार घेतला तुम्ही, गुणाकार किती येणार आहे? 10 गुणिले 2 बरोबर 20. हे धन 20 आले पाहिजे. धन 20 येत आहेत. पण यांची वजाबाकी जर केली तर 10 मधून जर 2 वजा केले किंवा ह्या वजा 10 मधून, आता वजा 10 मधून घेऊ आपण, वजा 10 मधून अधिक 2 केले तर उत्तर काय येईल? वजा 8. म्हणजे वजा 8 येतं. इथं आपल्याला उत्तर काय आलं पाहिजे? वजा 9 आलं पाहिजे. असं चालणार आहे का? हे दोन्ही आपल्याला या ठिकाणी अवयव घेऊन चालणार नाही. काय? 10 गुणिले 2. मग अजून 20चे अवयव कसे काय पडतात? कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये 20 ही संख्या आहे? 4 पंचे 20 किंवा 5 चोक 20 असं पण करता येते. मग बघा बरं, 4 आणि 5 घेऊन मग हे 4 गुणिले 5, 4 पंचे 20 बरोबर धन 20 या ठिकाणी येत आहेत. पण 4 आणि 5 ची वजाबाकी येते का? 9 नाही येत. बेरीज येते का? 9 येते. मग आता बेरीज जर यायची असेल तर आपल्याला बघा, याचं पण उत्तर, याचं धनचिन्ह उत्तर असलं पाहिजे. या येणाऱ्या उत्तराला चिन्ह कसं असलं पाहिजे? धन. मग जर मी इथं याला ऋण चिन्ह दिलं आणि याला सुद्धा ऋण चिन्ह दिलं तर या ठिकाणी धन येईन का? नाही येतो. कारण शत्रूचा शत्रू आपला मित्र असतो. वजा वजा अधिक. मग या ठिकाणी वजा 5 गुणिले वजा 4 जर केलं तर आपल्याला येतं उत्तर किती येतं? धन 20. म्हणजे हे बरोबर आहे. आणि बघा, वजा 4 आणि वजा 5 अशा वेळेला यांची काय करावं लागते? बेरीज करावी लागते आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं द्यावं लागतं. इथं उत्तराला चिन्ह तर हेच राहणार आहे. मग या ठिकाणी उत्तर काय आलं? वजा 9. म्हणजे आपल्याला हे संख्या चालतायत. काय? वजा 4 आणि वजा 5. या ठिकाणी मग आपल्याला याचे अवयव मिळाले. काय मिळाले? x वजा 4 आणि दुसरा मिळाला x वजा 5 या संख्येचे अवयव मिळाले. आणि भागिले आपलं काय आहे? x वजा 5 आहे. बरोबर. मग या संख्येला या संख्येने भागल्याच्या नंतर आपल्याला काय मिळतंय? उत्तर. म्हणजे निशेष भाग जातो, बाकी मिळत या ठिकाणी नाही. भागाकार काही का व्हायना, बाकी या ठिकाणी उरत नाही. मग इथं जर आपण काटछाटमध्ये पाहिलं तर काटछाटमध्ये वजा 5 गेले, वजा 5 गेले, शिल्लक काय राहिलं? x वजा 4. मग आता x वजा 4 बरोबर 0. तर x बरोबर हा जर वजा 4 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला तर काय होतो? अधिक 4. तुम्हाला या ठिकाणी विचारलंय काय? x ची किंमत विचारली. x ची किंमत किती येते? 4. ऑप्शन नंबर 1 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊयात. फक्त काही 500 रुपये किमतीच्या आणि काही 2000 रुपये किमतीच्या नोटा असलेल्या पिशवीत 30,500 रुपये आहेत. तर त्या पिशवीत खालील पर्यायापैकी 500 रुपये किमतीच्या किती नोटा असू शकतील? हे आपल्याला काढायचं. या ठिकाणी 500 रुपयाच्या किती नोटा असू शकतात पिशवीमध्ये? मग ही नोटांची संख्या दिली. मग समजा 500 रुपयाच्या 23 नोटा आहेत का? आपण चेक करून काढू बरं. मग 23 गुणिले 500 या ठिकाणी किंमत किती होती? पहा. मग 0 गुणिले 0 0 आपण देऊन घेतला. आता 5 ने 23 ला गुणायचंय. 5 त्रिक 1500, 5 हातचा आला 1, पुन्हा 5 दुने 10, 10 आणि 1 11, 11,500. 11,500 जर 500 रुपयाच्या नोटाचे झाले तर 2,000 रुपयाच्या नोटाचे किती होत आहेत बघा बरं. मग आपल्याला काय करावं लागेल? हे 30,500 मधून आपल्याला 11,500 वजा करावे लागतील. मग या ठिकाणी 0 0 5तून 5 गेला 0, इथून पुन्हा इथं घेतला 2, इथं झाले 10, 10 तून 1 गेला, खाली राहिले 9, 2तून 1 गेला 19,000. 19,000 ही संख्या आपण 2,000च्या नोटामध्ये देऊ शकतो का? नाही देऊ शकत. का? कारण एक तर 18,000 घेतले म्हणजे 9 नोटा म्हणजे 18,000 होतील, 10 नोटा म्हणजे 20,000 होतील. 19,000 2,000च्या नोटामध्ये देऊ शकत नाहीत, असू शकत नाहीत. म्हणून ऑप्शन नंबर 1 हे उत्तर तर चुकी. त्याच्यानंतर 2 ट्राय करून पाहू. याला पुन्हा 500 ने गुणा. मग रक्कम काय होती? पुन्हा 0 0, 5 9 45, 5 हातचे आले 4.
पुन्हा 5 त्रिक 15, 15 आणि 4 19, 19,500 रक्कम होती. मग जर आपण 30,500 मधून 19,500 जर वजा केली तर किती उरतायत हे आपल्याला बघायचं आहे. मग इथं 5तून 5 गेलं 0, पुन्हा आता इथं हातचा घेतला, इथं झाले 2, इथं झाले 10, 10तून 9 गेले, खाली राहिला 1, 2तून 1 गेला 11,000. 11,000 रक्कम सुद्धा 2,000च्या नोटात देता येते की नाही? एक तर आपल्याला 12 देता येईल, नाही तर 10 देता येईल, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे सुद्धा चुकीचं आहे. त्याच्यानंतर आता हा 3 नंबर चेक करून पाहू. याला 500 ने गुणिलं, मग हे 2 शून्य लिहून काढले आपण. मग 5 त्रिक 15, 5 हातचा आला 1, 5 चोक 20, 20 आणि 1 21, 21,500. मग 21,500 30,500तून वजा करून पाहिलं 21,500. 0 0, 5तून 5 गेले 0, इथं 10तून 1 गेला, खाली राहिले 9, इथं झाले 2, 2तून 2 गेले 0, 9,000. 9,000 रक्कम ही सुद्धा 2,000च्या नोटामध्ये देता येईल का? नाही. म्हणजे ही सुद्धा ऑप्शन चूक आहे. राहिला ऑप्शन हा तोच बरोबर असणार आहे. पण तरी पण चेक करून पाहू. पहा बरं चेक करून. 49 गुणिले 500, मग 0 0, 5 9 45, 5 हातचे उरले 4, 5 चोक 20, 20 आणि 4 24, 24,500. मग 30,500 मधून 24,500 गेले 0 0, 5तून 5 गेला 0, 30 म्हणजे इथं झाले 10, 10तून 4 गेले, खाली राहिले 6, 2तून 2, कारण इथं 10 दिले म्हणजे इथं 2 राहिले होते, 2तून 2 गेले 0, 6,000 रक्कम राहती. 6,000 हे 2,000च्या नोटामध्ये देऊ शकतो. 2,000च्या 3 नोटा ह्याच्यात बॅग येत असतील आणि 49 नोटा ह्या 500 रुपयाच्या असतील. मग हे होतील 24,500 अधिक हे 6 मिळून होतील 30,500. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे उत्तर बरोबर होतं. त्याच्यानंतर 118वा प्रश्न आहे. एका कोनाचा पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापाची बेरीज 200 अंश आहे, तर त्या कोनाचे माप किती? आता बघा, कोन आपल्याला कोन दिलेला नाही, मग आपण काय करतो? कोन बरोबर x अंशाचा असं काय, x म्हणजे काय जे असेल ते. मग याचा कोटी कोन काढतात. मग कोटी कोन म्हणजे काय? ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 90 अंश असते त्याला एकमेकाचे कोटी कोन म्हणतो. मग हा जर का 10 अंशाचा असला तर याचा कोटी कोन 80 अंशाचा येईल, म्हणजे बेरीज न आली पाहिजे. मग आता हा आपल्याला माहितीच नाही किती अंशाचा आहे, पण हा जर वजा केला 90 मधून तर दोन्हींची बेरीज तेवढी येणारच आहे. म्हणून आपण काय करतो? 90 वजा 1 अंश हा झाला कोटी कोन. आणि याचा पूरक कोन काढायचा असेल तर पूरक कोन म्हणजे काय? ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश येते. मग हे 180 मधून हा कोन वजा केला की राहिलेला कोन पूरक कोनच आहे. अशा पद्धतीने आपण हे लिहून काढले कोन. मग आता सांगितलंय काय? आपल्याला एक्सची किंमत माहीत नाही, फक्त एक्सची किंमत मिळाली की आपल्याला झालं. आणि त्याच कोणाचं माप विचारलंय, कोणाचं? एक्सचं. मग एक्सची किंमत आपल्याला काढावं लागणार आहे, त्या कोणाचे माप किती. मग हे काढण्यासाठी सांगितलंय काय? कोटी कोन आणि पूरक कोन यांच्या मापाची बेरीज. मग आता इथं आपल्याला कोटी कोन पण माहिती आहे आणि पूरक कोन पण माहिती आहे आणि यांच्या मापाची बेरीज पण माहिती आहे किती आहे? 200. मग आपल्याला एक्सची किंमत निघल. मग काढा. मग काय लिहिणार तुम्ही? 90 वजा x म्हणजे हे लिहितोय मी, हा झाला कोटी कोन, अधिक 180 वजा x यांच्या मापाची बेरीज किती आहे? 200 अंश. 200 अंश. मग आता इथं तुम्हाला संख्या कळतायत, त्यांची बेरीज करा. या ठिकाणी 90 अधिक 180 किती होतील? 270. हा वजा x आणि हा वजा x. मग वजा 1 आणि वजा 1 ऋण संख्यांची बेरीज होते, धन संख्यांची सुद्धा बेरीज होते. मग हे ऋण 1 आणि ऋण x किती होतील? ऋण 2x. बरोबर. इकडं आहे 200 अंश. तुम्हाला किंमत काढायची एक्सची. मग हे ऋण 2x इथंच राहून द्या सध्या. बरोबर. चिन्हाच्या पलीकडे जर गेलं तर हे 200 अगोदरच होते, असेच ठेवले. हे जर पलीकडे गेले तर हे काय होतील? इकडचे धन इकडे झाले ऋण, हे झाले ऋण 270. मग आता यांची जर आपण वजाबाकी केली, हे धन 200 तर हे ऋण. मग या 270 मधून मोठ्या संख्येतूनच लहान संख्या वजा करतात, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं लिहितात. मग या ठिकाणी 270 मधून 200 गेले तर उत्तर काय येतंय? 70. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे वजा 70. आणि इथं सुद्धा काय होतं? वजा 2x. तुम्हाला किंमत कोणाची काढायची? एक्सची. मग एक्स एकटाच तिकडे ठेवला. इकडे काय येतं? वजा 70 आहेत आणि हे वजा 2 इकडे आले तर हे भागिले जातील, इकडचे हे गुणिले होते.
आता वजा वजा गेलं, कारण शत्रूचा शत्रू आपला मित्र असतो. मग 2 ने 70ला भागा. मग 2 ने 70ला भागण्याऐवजी 2×6 3चा भाग गेला, राहिले काय आता 1. पुन्हा 2×5=10. या ठिकाणी तुम्हाला x ची किंमत मिळाली. x ची किंमत किती मिळाली? 35°. मग 35° हे आहे का उत्तर? ऑप्शन नंबर 1 मध्ये असणार हे उत्तर आहे. आता यानंतरचे दोन्ही प्रश्न हे आलेखावर विचारलेले आहेत. कोणकोणते? 119 आणि 120. या ठिकाणी आलेख दिलेला आहे, तुम्हाला स्पष्ट दिसतोय? कितपत स्पष्ट दिसतोय? तरी मी पुन्हा एक फोटो मागून घेतला आणि हा प्रश्न आता इथं हा त्या सेटमध्ये 114 आणि 115ला होता, पण आपल्या ए सेट आपण पाहतोय, ए सेटमध्ये हा 119 आणि 120ला असणारा प्रश्न आहे. आता याच्यात दिलंय काय? ऑक्टोबर महिन्याची उपस्थिती, म्हणजे उपस्थितीचा असणारा चार्ट आहे. इथं पहा, हे महिने दिलेले आहेत, हे महिने, आणि ही विद्यार्थ्यांची उपस्थिती दिली. इथं 10, 20, 30, 40 असे अंक या ठिकाणी लिहिलेले आहेत. या एक्स आणि वाय अक्षावरचा विषय. मग आता आपल्याला चेक करायचं आहे काय? ऑक्टोबर महिन्याची उपस्थिती. आता ऑक्टोबर महिन्याची उपस्थिती आहे, इथं पहा, हा इथं किती दिसते? तुम्हाला जर हा अंक ओळखत नसेल तर इथं आहेत पहा, हे 90 आहे. यांची उपस्थिती किती आहे? 90. आणि ऑगस्ट महिना इथं येतोय, ऑगस्ट महिना. या ऑगस्ट महिन्याची उपस्थिती पाहिजे झालं तर ही येते 80. आपल्याला पाहायचंय ऑगस्ट महिन्याच्या उपस्थितीच्या शेकडा किती, म्हणजे हे प्रमाण कुणाच्या काढायचं? या ऑगस्टच्या उपस्थितीशी याचं प्रमाण काढायचं. मग आता बघा, ऑगस्टची उपस्थिती 80 आणि ऑक्टोबरची आहे 90, म्हणजे कितीने जास्त आहे? 10ने जास्त आहे. म्हणजे 80ला 10ने जास्त आहे, तर शेकडा काढायचं आहे. शेकडा म्हणजे 100ला किती जास्त हे प्रमाण काढायचं आहे. मग पहा, 80ला जास्त, 10 जास्त, तर 100ला किती असं पण काढू शकता. याने क्रिया काय होणार आहेत? पहा, एक्सचीच किंमत काढायची आहे. मग एक्स बरोबर तुम्ही लिहिता काय? 10 × 100/80. क्रिया त्याच होणार आहेत. मग काय करतात? 1 0 खोडला, 1 0 खोडला, किंवा याच्यातला 0 खोडा, इथं राहिली 100 जसेच तसे. आता 8 ने 100ला भागायचंय, भाग जातो का? नाही. मग 8 1 8, उरले किती? 2, संख्या झाली 20. पुन्हा 8 2 16, उरले किती? 4. आता 4/8. हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक असाच लिहिला, कारण इथं पूर्णांकयुक्त अपूर्णांकातच उत्तर आहे. मग 4/8. मग 4/8. आता 4ला आणि 8ला समान संख्येने भाग जातोय. कशाने जातोय? 4नेच जातोय. मग 4 1 4 आणि 4 2 8, म्हणजे किती झाले? 1/2. मग 12.1/2 ऑप्शन नंबर किती मध्ये आहे? 3 मध्ये आहे. अशा पद्धतीने आपण हे उत्तर काढलं. आता हे मी सरळ घेतलं होतं. 10 80ला 10, तर 100ला किती? शेकडा प्रमाण काढायचं होतं. असं घेतलं तरी चालतं. नसेल तर तुम्ही हे समीकरणाने पण घेऊ शकता. कसं? 80च्या किती टक्के म्हणजे 10 हे काढायचं होतं. 80च्या म्हणलं की गुणिले किती टक्के, किती माहित नाही म्हणून x, टक्के म्हणलं की छेदस्थानी 100 असतात, बरोबर 10. असं पण करू शकत होतो. तरी पण उत्तर काय येणार आहे? पहा, x बरोबर हे 10 × 100/80. मग याचा भागाकार तर पाहिलाय आपण, किती येतो? हा 12.1/2 हा येतो. त्याच्यानंतर आता पुढचा आहे, किती महिन्यात विद्यार्थ्यांची शेकडा उपस्थिती 5 महिन्यातील शेकडा उपस्थिती सरासरी उपस्थितीपेक्षा कमी आहे. म्हणजे महिन्यातील शेकडा सरासरी उपस्थितीपेक्षा. आता सगळ्या महिन्यांची सरासरी काढायची, त्यांची सरासरी किती निघते शेकडा ते पाहायचं, 100ला प्रमाण काढायचं आहे त्याचं, आणि किती महिन्याची त्याच्यापेक्षा कमी आहे हे काढायचं. मग आता आधी सगळ्या महिन्यांची लिहून घ्या. आता पहा, पहिल्यांदा जून महिन्याची. आता जून महिन्याचा तुम्हाला इथं आकडा कळत नसेल तर मी सांगतो तुम्हाला किती आहे? 60. या ठिकाणी जूनची 60 आहे, अधिक या जुलैची आहे या ठिकाणी 75, जुलैची लिहिली 75, अधिक या ऑगस्टची आहे 80, अधिक या सप्टेंबरची आहे या ठिकाणी पहा 65. तुम्हाला तुमच्या चार्टमध्ये दिसला असेल व्यवस्थित 65. आणि त्याच्यानंतर ऑक्टोबरची आहे 90. आता पहा, यांची जर बेरीज करायची म्हणलं, पटपट बेरीज जर करायची तर कसं करणार? एकदम सोपी बेरीज आहे. पहा, यातला 5 याच्यात काढला टाकला तर किती होतील याची, किंवा हा जो 60 आहे
80 आहे, 80 मधले 10 जर यात टाकले तर किती होते? 70. बरोबर. ह्या 75 मधले 5 इथं टाकले तर किती होतील? 70. मग झाले हे 70, हे 70, हे 70, हे 70 झाले. किती झाले? आणि याच्याप्रमाणे जर आपण 70 घेतलं, राहिलेत किती? 20. मग आपल्याला सरासरी निघेल 20 किती भागात करायचे? 5 भागात करायचे. मग 5 चोक 20 म्हणजे या ठिकाणी 70 आलं होतं. 70 अधिक 4 74. 74 सरासरी येते. ही सरासरी जर तुम्हाला अशी नसली काढायची तर काय करा? बेरीज करा. म्हणजे सहजासहजी पाहिलं की उत्तर निघतं असं. मग ही सरासरी जर नसेल करायची तर काय करणार तुम्ही? बेरीज करणार. मग 5 आणि 5 किती झाले? 10. 10 शी 0 हातचा आला 1. म्हणजे एकक स्थानच्या अंकांची बेरीज करून घेतली. इथं एकक स्थानी इथं 5 होता आणि इथं 5 होता. दोन्हींची बेरीज झाली 10. 10 शी हा 0 लिहिला, हातचा आला 1. आता दशक स्थानच्या अंकांची बेरीज करतोय. हा 1 आणि हा 9 झाले 10. 10 आणि 6 16. 16 आणि 8 16 आणि 8 झाले 24. 24 अधिक 7 24 अधिक 7 झाले 31. 31 अधिक 6 31 अधिक 6 झाले 37. मग या ठिकाणी 37 आणि हा एक 0 झाले 370. 370ला आपल्याला भागायचं आहे कितीने? 5ने. मग आपल्याला या ठिकाणी सरासरी निघन. मग 5 7 35 7 हातचे आले 2. मग झाली संख्या 20. मग 5 चोक 20 मग निघली किती? 74. ही 74 सरासरी आहे. मग 74 पेक्षा किती महिन्यांची सरासरी? 74 पेक्षा कमी आहे. मग किती महिन्यांची या ठिकाणी आपण जर पाहिलं 74 पेक्षा तर ही येते 75. याचा तर नाही विषय. मग इथं येते 60. कशाची 60 आहे? ही जूनची. जूनची 60 म्हणजे 1 महिना निघला. त्याच्यानंतर या ठिकाणी सप्टेंबर. सप्टेंबर किती आहे? 65 आहे. म्हणजे 2 महिने निघले. या 2च महिन्याची सरासरी ही या 74 पेक्षा कमी आहे. म्हणून 2 ऑप्शन नंबरमध्ये कुठं आहे? या ठिकाणी इथं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. आता अशा पद्धतीने आपले गणिताचे असणारे प्रश्न यांची स्पष्टीकरणं आपण पाहिलेले आहेत. पहा, आता या परीक्षेमध्ये बऱ्याच मुलांचे, काही जण एवढ्या उशिरा स्टार्ट करून देखील स्कोअर चांगले आलेले आहेत. मुलं एकदम सॅटिस्फाय आहेत. पण काही मुलांनी एकदम उशिरा जॉईन केली, 8 दिवसात जॉईन केली बॅच, 10 दिवसात जॉईन केली, किंवा अभ्यासाचंच कळलं नाही, अभ्यास कसा करावा तेच कळलं नाही. असे जे आहेत ज्यांना फार शेवटच्या टप्प्यामध्ये माहिती मिळाली. आता इथून पुढं 6-6 महिन्याला TETची एक्झाम होणार आहे. त्याच्यामुळं खचून न जाता पुन्हा अभ्यासाला लागा. आमचा यूट्यूब चॅनलवरती आम्हाला फॉलो करा. जर आपणाला आमच्याकडे ॲडमिशन घ्यायचं असेल तर येत्या 1 डिसेंबरपासून आम्ही TETची बॅच सुरू करतोय. ती पण 6 महिन्यासाठी सुरू करतोय. या बॅचमध्ये आम्ही तुमच्या प्रत्येक टॉपिक घेतला जाणार. टॉपिकनुसार टॉपिक टेस्ट घेतली जाणार, जेणेकरून तुमचा घटक त्याच ठिकाणी परफेक्ट होईल. त्याचप्रमाणे आमच्या ज्या नोट्स आहेत या नोट्स देखील आमच्या मास्टर माइंड ॲप, करिअर अकॅडमीच्या ॲपवरती या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपणास ही जर TETची बॅच जॉईन करायची असेल तर आपण आमचं मास्टर माइंड अकॅडमी हे प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करा. नसल तर आमच्या 94 20 75 22 45 किंवा 99 60 93 33 77 या मोबाईलवर मेसेज करा. आपणास लिंक पाठवली जाईल. ते ॲप इन्स्टॉल करून घ्या. त्याच्यावरती तुम्हाला सगळ्या प्रकारच्या नोकरीविषयी माहितींचे अपडेट या ठिकाणी दिली जाते. त्याचप्रमाणे ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, मग आता आपली तलाठीची बॅच सुद्धा आपली 30 तारखेपासून सुरू होते. MPSC फाउंडेशन या नावाने. त्याच्यामध्ये सुद्धा आपण 12 या ठिकाणी विषय, या 12 विषयांचा स्टडी घेणार आहोत. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही येत्या 5 किंवा 10 डिसेंबरच्या आसपास TAITची बॅच या ठिकाणी सुरू करणार आहोत. त्याच्या संबंधी डिटेलमध्ये व्हिडिओ आपणास या ठिकाणी टाकण्यात येईल. आपण ते पाहून त्याप्रमाणे अभ्यासाची पुढची दिशा ठरवू शकता. कारण TAITची एक्झाम देखील मार्च, फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये येण्याची शक्यता आहे, म्हणजे पुढच्या TETच्या आत. परंतु बऱ्याचशा मुलांना हे सुद्धा माहिती नाही की TETची एक्झाम कोणत्या मुलांसाठी आवश्यकता आहे. जे प्रायमरीला शिकवणार आहेत. प्रायमरी म्हणजे काय? 1ली ते 8वी इथपर्यंत प्रायमरीची लेवल आहे. मग यांच्यासाठीच TET हे ग्राह्य आहे. जे BEd झालेले आहेत, ज्यांना 9वी 10वी 11वी 12वीला शिकायचं आहे, यांच्यासाठी TET एक्झाम जरी तुम्ही नसल दिलेली तरी चालतं. तुम्ही डायरेक्ट TAITची एक्झाम देऊ शकता.
मग ते माध्यमिकसाठी मात्र माध्यमिकच्या ज्या पोस्ट असतील त्याच्यावरती तुम्हाला अप्लाय करता येईल. परंतु ज्यांना प्रायमरीला पण अप्लाय करायचं आहे आणि माध्यमिकला पण अप्लाय करायचं आहे अशांसाठी TET गरजेची होती. म्हणजे जे BEd झालेले मुलं आहेत ते डायरेक्ट सुद्धा TET देऊ शकतात. त्यांनी TETच्या अभ्यासाला डायरेक्ट सुरुवात करा. आणि फारसा बदल नाही आहे काय अभियोग्यता चाचणीमध्ये. तर गणित बुद्धिमत्ता जवळजवळ 120 मार्काला विचारलं जातं. मग थोडा विषय तुम्हाला हँड करावा लागणार आहेत. आणि गणित बुद्धिमत्ता चाचणी हे असे विषय आहेत की हे एकदा केले की याचं विस्मरण व्हायचं काही कामच नाही. तुम्हाला हे पुन्हा पुन्हा शिकत बसायचं नाहीये. कारण तिथं काय येणार आहेत, फक्त संख्या वेगळ्या येणार आहेत. जे वर्गात शिकवलं जाणार आहे तसाच पेपर पडणार आहे. फक्त काय होईल, फक्त संख्या चेंज होतील. म्हणून याच्या 120 पैकी 120 सुद्धा स्कोअर येऊ शकतो. 200 पैकी 120 जर तुम्हाला गणित बुद्धिमत्तामध्येच मिळाले तर पुढचे प्रश्न तुम्हाला घ्यायचेत किती. या ठिकाणी जे मेरिट आहे कॅटेगरीचं मेरिट या ठिकाणी 120 पर्यंत आलंय म्हणजे तुम्ही गणित बुद्धिमत्तेच्या मार्कावरच पास होऊ शकतात. चला तर या संबंधीचा असणारा व्हिडिओ हा आम्ही सेपरेट या ठिकाणी तुम्हाला यूट्यूबवर टाकू. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.